सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. मी आत्ता लाईव्हवर येण्याचं कारण म्हणजे जी काही गावदेवी मंडईची मी परिस्थिती बघून आलो ती मगाशी लाईव्ह साईटवरून मी तुम्हाला दाखवली. परंतु आत्ता मी कार्यालयात बसून सदरबाबत एक निवेदन माननीय आयुक्तांना सादर करत आहे की निवेदन असं की महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन जी कामगारांसाठी सातत्याने लढत आहे, सातत्याने त्यांच्या मागण्या असोत, सेवा शर्ती असोत, थकीत वेतन असोत, 7वा वेतन असो, 8वा वेतन असो, जे काही वेतनवारी आहे आणि जे काही भरतीबाबत आहे ते सातत्याने निवेदनं करत असतो आणि जर नाही झाली तर आंदोलनाच्या स्टेप्सवर येतो. तर अशा प्रकारे धुरंधर मी गेली 16 वर्षे कार्य करत असताना सेवेमध्ये होतो आणि 3 वर्ष सेवानिवृत्त झाल्यानंतर मी प्रभावीपणे 3 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष आराम केला आणि 3 वर्ष कार्यरत करत आहे. तर हे विस्तृत निवेदन असं आहे की ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी हे जे काही सागर शिंदे आणि एक सुरक्षा अधिकारी, सागर शिंदे यांचं वयोमान 43 वर्षाचं आहे फक्त. जर ते सेवेत असते तर त्यांची सेवा 58 वर्ष काउंट केली गेली असती आणि 58 वर्षाच्या प्रमाणे त्यांना सेवाशर्ती नियमावली लागू झाली असतं, पेन्शन लागू झाली असती. परंतु अचानक त्यांना या घटनेमुळे निधन झाल्यामुळे त्यांना जावं लागलं. त्यामुळे त्यांचे जे काय आता सेवेचे फायदे आहेत हे 58 वर्ष धरावे, कोणाचं नुकसान होऊ नये, कोणाच्या पोटावर मारू नये, कारण त्यांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून आहेत. जे सेवेत असते तर कुटुंबाला तेवढी सेवा मिळाली असते, परंतु दुर्दैव परिस्थितीमुळे सेवा खंडित झाली तर ही भरपाई द्यावी. जरी उपमुख्यमंत्र्यांनी 10 लाख रुपये दिले, ते 10 लाख रुपये असे जनरल कोणालाही देतात, तो भाग येत नाही. परंतु जो कर्मचारी सेवेत आहे तो सेवेतून अचानक गेला, अपघाताने गेला आणि ते धुरंधर अपघात होतं. जर अपघाताने धुरंधर माणूस गेला तर त्याची सेवा त्या हिशोबाने त्यांना देण्यात यावी. कारण ह्याच्यामध्ये चुका ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाची आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासन, जे आजी माजी अधिकारी, स्थावर मालमत्ता यांची आहे. ज्याप्रमाणे ते सेवा कार्यालय एवढं एकदम भुयारी कंडस्टर बांधलेलं आहे, त्याच्यामध्ये तळमध्ये पार्किंग आहे, ग्राउंडला भाजी मंडई आहे, वरती प्रभाग कार्यालय आहे. आणि या प्रभाग कार्यालय मी ज्यावेळेस जातो तेव्हा रस्ता चुकतो, काही कळत नाही. असं फिरून पण जावं लागतं. कुठलं कार्यालय कोणाचं काय आहे ते कळत नाही. त्यामुळे अशा प्रकारे भाजी मंडईच्या कार्यालयात प्रभाग समिती कार्यालय असले हे भिकारीपणा आहे. त्यामुळे हा भिकारीपणा घालवण्यासाठी जे मला वाटतं तहसीलदार ऑफिस, तलाठी ऑफिस, जिल्हा परिषद ऑफिसच्या समोर आपली एक नगर परिषदेचं ऑफिस होतं, जे धोकादायक रस्ता रुंदीकरण तोडलं जसवाल साहेबांनी. आणि ते तोडल्यानंतर त्याच्यावर जे अनधिकृत गाळेवाल्यांना कायमस्वरूपी पुनर्वसन दिले, ते गाळे सरकारी क्षेत्रावर ते घटना पाहिजे, नियम पाहिजे, ते हटवा आणि तिथे नियमित नवपाडा प्रभाग समिती कार्यालय करा. आता जे शाहू मार्केट प्रभाग समिती कार्यालय आहे ते कोणतरी अनुसूचित जाती वर्गाच्या महिलेने, जी एक किडनीवर जगते, 30-35 वर्षाची महिला आहे, 30-35 वर्ष एक किडनीवर जगते,